हा कसलं शॉप आहे? बॅग शॉप आहे. बॅग छत्री बॅगचं शॉप. अच्छा, मग तुम्ही तिकडे नोकरी करत होते? हो, तिकडं ह्याचं सगळं हँडल करायची मी. अच्छा, मग बॅगला हँडल असायचं ना? येस. मग काय झालं? मग काय नाही, आले कस्टमर म्हणून. तुम्ही कशाला गेले तिकडे? छत्री घ्यायला. माझ्या मित्राबरोबर गेलो छत्री घ्यायला मी. मग छत्री घेऊन आलो 1 तासाने बाहेर. 1 तास छत्री काय तारा शिवत होता की काय? काय 1 तास होते तुमच्या दुकानात? हो, वैतागलेले का? कोण ते? का वैतागलेले? 1 तास आमचं झालं का? कस्टमर बनून. असंच आधी माहिती नव्हती ही आहे, नंतरही दिसल्यावर मग मुद्दामून टाइमपास केला. किती 1 तास छत्री घेत होते आणि तुम्ही 1 तास त्यांना छत्र्या दाखवत होता? कोणच नव्हतं, काय करू टाइमपास. मग दोघेच होता? नाही नाही, होते ना आमचे दुसरे स्टाफ वगैरे होते ना स्टाफ, पण ते कस्टमर बनून आलेले, तर त्यांना छत्री वेगवेगळ्या मग प्रकारची घेतली की नाही छत्री विकत? घेतली ना. किती रुपयाची घेतली? 250 रुपये. नाही, माहित नाही, आता आठवत नाही. 3-4 वर्ष आली त्याला. किती रुपये? 500. 500 रुपयाची छत्री घेतली? रेनकोटच घ्यायचा त्यापेक्षा. मग काय झालं पुढे? मग काय नाही, ते गेले. बोले बरं झालं गेले. वैताग दिलं, 1 तास खराब आमचा. तर आले दुसऱ्या दिवशी छत्री तोडून. काय हो? तुटली नव्हती, मी स्वतःहून तोडली. भेटत होतं ना म्हणून. असं केलं आणि रिपेअरिंग करायला आले. मग छत्री देऊन गेले, माझी घेऊन गेले. असं केलं त्यांनी. मग ते आता माझ्याकडे छत्री नाही, तुमची छत्री मला द्या. पाऊस खूप पडत होता म्हणून मी बोलला तर भिजत कसं जाऊ, एखादी छत्री द्या मला. मग ह्यांची जी छत्री मला तिने दिली, मी घेऊन आलो. हा, मग मला नंतरला कळले की ती छत्री तिने दिली तिची आहे. मी गेलोच ना आठवडाभर द्यायला. मग तुम्ही रोज फोन करतो ती छत्री दे. माझी छत्री, तुमची छत्री रेडी झाली, माझी छत्री देऊन जावा तुम्ही. असं तुम्ही त्यांना फोन करत होता? मग कस्टमर आहे तर करावं लागतं ना. बरोबर आहे, छत्री रेडी झाली, घेऊन जायला पाहिजे. माझे जे ऑनर होते त्यांना माहित नव्हतं माझी छत्री मी त्यांना दिली आहे ती. कस्टमर आहे, कस्टमर दुसऱ्या दिवशी तुटली म्हणून मी त्यांना माझी पर्सनल छत्री दिली. मग पुढे? मग ते 1 वीकनी परत 1 आठवड्याने आले. म्हणजे हे माझी मोठी नणंद आहे ना, ते आले शॉपिंग करायला तिकडं आणि ते मला छत्री द्यायला आले. तर मी छत्री बघितली की लगेच मला म्हणजे ओळखलं की माझी छत्री यांचंच कोण रिलेटिव्ह आहे. हे आणि माझी सासू आई आहे ना, ते आलेले छत्री घेऊन. हो. मग त्यांनी काय केलं येऊन? मग तो छत्री देऊन गेला आणि छत्री घ्यायला आलेले ते. तुम्ही का नाही आले छत्री द्यायला परत? नाही, मी असंच बघत होतो एक्सप्रेशन काय चेहऱ्यावरचे तुझ्या. ते तुम्ही कुठे काचेच्या बाहेर उभे होते? हा, मी बाहेर उभं होतो. मग ती जोरात ओढली, प्रथमेश का? मग आई बोलली तू कशी का ओळखते काय? मला बोलली. मग बोललो चल काय ते मला वाटतं ती लक्षात छत्री होती म्हणून. तुम्ही डायरेक्ट ओरडले? हा, छत्री होती ना माझी, छत्री कुठे आहे मग म्हणून. मग काय नाही, छत्री घेतली मी. छत्री घेतली. आई गेले बाहेर. हा, आता माझी मोठी नणंद ती प्रीती ताई. मग हे आले. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.